तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे माथाडी कामगार जे आहेत त्यांना 50 किलोची गोण एवढेच उचलावे लागेल. पूर्वी ही गोण 60 किलो होती किंवा 70-80 किलोची गोण असावी. त्यामुळे माथाडी कामगारांचं मोठ्या प्रमाणात शारीरिक या दृष्ट्या कमकुवत होतं किंवा त्या ज्या दृष्टीने अपेक्षित आहे 50 किलो गोण उचलावी, अशा प्रकारचा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. याची अंमलबजावणी आता राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांना यापुढे केवळ 50 किलोचीच गोण जी उचलता येणार आहे आणि तेवढेच बांधली जाणार आहे. मूळ मुद्दा आहे की राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी गेल्या आठवड्यामध्ये जयकुमार रावल जे आहेत पणन मंत्री त्यांच्यासोबत बैठक घेतली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतले किंवा मुंबई कृषी उत्पन्न समितीतले पदाधिकारी असतील, माथाडी कामगार असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते यांच्यासोबत एक मंत्रालयामध्ये जयकुमार रावल जे आहे पणन मंत्री आणि गणेश नाईकांमध्ये बैठक पार पडली आणि त्याच अनुषंगाने गणेश नाईकांनी जे आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. केंद्रीय जे आहेत पणन मंत्र्यांना पत्र लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. गणेश नाईकांनी स्वतः सांगितलं. त्यामुळे गणेश नाईकांच्या मागणीला पूर्ण यश आलेलं आहे किंवा त्यांच्या मागणीला आज हा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसून आहे आणि त्यांच्या मागणीचा विचार जो आहे राज्य सरकारने केलेला आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे त्यांच्या नियोजनातून किंवा त्यांनी केलेल्या या बैठकीतून तो प्रयत्न केलेला दिसून येत आहे. त्यामुळे गणेश नाईकांच्या प्रयत्नाला यश आलं असंच म्हणायला काय हरकत नाहीये. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.